दुसरी नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील आपण फीस्ट इन द फॉरेस्ट ही स्टोरी पाहिली. त्याचाच घटक आहे पेज नंबर 12वरील लिसन अँड रिपीट हे सर्व फूड आणि लुक ॲट द पिक्चर अँड मॅच द टेस्ट विथ देम हा त्याच्यातलाच एक भाग आहे. परंतु तो व्हिडिओ फार मोठा होत होता म्हणून हा आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवतोय. बानू माझ्या मागे वाचन करायचं. लिसन अँड रिपीट. लिसन अँड रिपीट. हलवा हलवा. हलवा हलवा. इडली इडली. इडली इडली. सांबर सांबर. सांबर सांबर. आमरस आमरस. आमरस आमरस. सूप सूप. सूप सूप. पुरणपोळी पुरणपोळी. पुरणपोळी पुरणपोळी. ज्यूस ज्यूस. ज्यूस ज्यूस. हलवा कशाचा आहे? गाजराचा. इडली माहिती आहे सगळ्यांना. तुम्ही सगळे हे पदार्थ खाल्लेत का रे यातले? ओके, चला आता बघूयात. लुक ॲट द पिक्चर्स Look at the pictures अँड and मॅच द टेस्ट match the taste विथ देम. with them. चित्राकडे पहा आणि इथं त्याच्या टेस्ट दिलेले आहेत. गोड, खारट, आंबट, कडू. त्याच्या टेस्ट कशा आहेत त्याच्या जोड्या लावा. आधी आपण ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत, हे जे पदार्थ कोणते कोणते ते पाहूयात. हे काय रे माहिती आहे का तुम्हाला? काय आहे? ऊस आहे. ऊसला काय म्हणतात माहिती आहे का? शुगर केन. Sugar cane. शुगर केन म्हणा. Sugar cane. हे काय आहे? मध. याला म्हणायचं हनी. काय म्हणायचं? Honey. हे काय आहेत? मोदक. मोदक. आता ऊस, मध आणि मोदक कशा असतात रे? गोड. गोड असतात. मग हे बघा इथं जे आहे ना स्वीट. गोडला काय म्हणायचं? स्वीट. आता इकडे बघून घ्या अगोदर बाळांनो. हे आहे सॉल्टी. सॉल्टी म्हणजे खारट. स्पायसी. स्पायसी म्हणजे तिखट. सोअर. सोअर म्हणजे आंबट. स्वीट. स्वीट म्हणजे गोड. आणि बिटर. बिटर म्हणजे कडू. हां, आता हे बघितलं. हे काय होतं रे? शुगर केन, Sugar. हनी आणि मोदक. ठीक आहे. आता बिस्किट. Biscuit. पिकल. Pickle. पिकल म्हणजे लोणचे. आणि चिप्स. Chips. चिप्स खाता की नाही तुम्ही? चिप्स. हो. आता बिस्किट, लोणचे, चिप्स कसे असतात रे? खारट किंवा असे थोडेसे सॉल्टी असतात की नाही? हो, salt. हे बघा त्याची जोडी कुठे लागणार? इथं सॉल्टी. आलं लक्षात? पुढे बघा ही काय रे? मिरची. त्याला म्हणायचं ग्रीन चिली. काय म्हणायचं? ग्रीन चिली. हे लसूण. लसूणला म्हणायचं गार्लिक. काय म्हणायचं? गार्लिक. आणि हे आलं आहे. ह्याला म्हणायचं जिंजर. अद्रक म्हणतं की नाही? अद्रक, आलं. त्याला इंग्रजीत म्हणायचं जिंजर. आता मिरची, लसूण, अद्रक कसं असतं रे? तिखट. तिखट असतं हे की नाही? मग तिखटला काय रे? स्पायसी. जोडी काय लागणार ह्याची? स्पायसी. हा अभ्यास करायचा आहे तुम्ही. हे काय आहे रे? कडुलिंबाचं पान आहे. हे बिटर. कारले. हां, बिटर गार्ड. आणि ही मेथी आहे. फेनुग्रीक. मेथीला म्हणतात फेनुग्रीक. आणि हे कडुलिंबाचे पान आहेत त्याला म्हणायचं का म्हणा नीम लीव्ज. नीम लीव्ज. बिटर गार्ड बिटर गार्ड. आणि फेनुग्रीक. फेनुग्रीक. हे म्हणजे काय? फेनुग्रीक म्हणजे मेथी. बिटर गार्ड म्हणजे कारले. आणि कडुलिंबाची पाने नीम लीव्ज. कसे असतात रे? गोड असतात ना, खूप गोड. कसे असतात? गोड असतात का कडू असतात? कडू. कडू असतात का गोड? कडू. बरोबर आहे. कसे असतात? कडू. मग त्याच्यासाठी शब्द काय आहे? बिटर. काय शब्द आहे? बिटर. हां, आता बघा हे आहे लिंबू, लेमन, आवळा, गुसबेरी आणि चिंच, टॅमॅरिंड. ओके, हो. ही नावं लक्षात ठेवा. ह्याची नावं मी तुम्हाला देणारच आहे इंग्रजीमध्ये. ही सगळं कसं असतं रे? आंबट असतं. आंबट. सोर. कसं असतं? सॉल. सोर. आंबट असतं. बरोबर आहे. हो. आता इथं काय सांगितलेलं आहे पहिल्यांदा हे बघूयात. हे जे सर्व आहेत मुलांना चित्रावरून इंग्रजी नावं सांगता यावी इथं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर ही नावं इंग्रजीत लिहिता येण्यासाठी इथं मी लिहून काढलेली आहेत बघा. शुगर केन, हनी, मोदक. हे जे आहे शुगर केन, हनी आणि मोदक ते कशा असतात? स्वीट. हा जो आपला इयत्ता दुसरीचा राज्यस्तरीय व्हॉट्सॲप ग्रुप आहे, ग्रुप पहिला व ग्रुप दुसरा, दोन्ही ग्रुपमध्ये हे फोटो जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल किंवा आपला रोजचा घरचा अभ्यास देईल त्याच्यामध्ये हे फोटो मी सर्व अपलोड करेलच. पण जे ग्रुपला ॲड नाहीत त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये देखील सांगते. परत बघा बिस्किट. माझ्या मागे वाचा बाळांनो शब्द. हे तुम्हाला शब्द वाचन करायचे परत आणि चित्रामध्ये हे शब्द शोधायचे. शुगर केन, शुगर केन. हनी, हनी. मोदक. मोदक. हे सगळं कसं असतं रे? स्वीट. स्वीट. बिस्किट, बिस्किट. पिकल, पिकल. चिप्स. चिप्स. कसे असतात? सॉल्टी, सॉल्टी. ग्रीन चिली, ग्रीन चिली. गार्लिक, गार्लिक. जिंजर. जिंजर. कसं असतं हे? स्पायसी. स्पायसी म्हणजे तिखट. नीम लीव्ज, नीम लीव्ज. बिटर गार्ड, बिटर गार्ड. फेनुग्रीक. फेनुग्रीक. हे सगळं कसं असतं? कडू असतं. कडू. लेमन, लेमन. गुसबेरी गुसबेरी. आणि टॅमॅरिंड. टॅमॅरिंड. सोर. आंबट असतं. परत मगाशी जे गोष्टीमध्ये मगाशी राहिलं दाखवायचं हे गोष्टीमध्ये जे प्राणी होते त्यांची देखील नावं मी लिहून काढली होती.
पण ती इथं दाखवायची राहिली. एकदा आपण त्याचं वाचन करूयात की गोष्टीमध्ये कोणकोणते ॲनिमल आणि बर्ड्स आलेत. वाचा रे बाळांनो. ॲनिमल्स Animals अँड बर्ड्स. and birds. एलिफंट. Elephant. एलिफंट म्हणजे हत्ती. स्क्विरल Squirrel. म्हणजे खारुताई. खारुताई. मंकी Monkey. म्हणजे माकड. रॅबिट Rabbit. म्हणजे काय ससा. पिकॉक Peacock. म्हणजे मोर. डक. Duck. बदक. Crow. क्रो. कावळा. रॅट Rabbit. उंदीर. उंदीर. जिराफ. Giraffe. जिराफच. आणि स्पॅरो चिमणी. आपल्या या गोष्टीमध्ये आलेत की नाही सर्व प्राणी आणि पक्षी जे आपण मगाशी काल जो व्हिडिओ केला त्यात पाहिलं. आता पुढे बघा इथं सांगितलेलं आहे लास्टला त्यांनी आस्क द चिल्ड्रन सम क्वेश्चन बेस्ड ऑन द टेस्ट. मुलांना वेगवेगळ्या ह्या टेस्टवरती आधारित प्रश्न विचारा. इथं मी प्रश्न तयार केलेले आहेत. आमची मुलं उत्तर देतील. बाळांनो इथं समोर उभा राहा माझे सगळेजण. चला बाळांनो हाय. गुड मॉर्निंग. बघा मी प्रश्न विचारते तुम्हाला, मला उत्तर सांगा. इज शुगर केन स्वीट ऑर बिटर? मी मराठीत पण विचारते. शुगर केन म्हणजे ऊस. ऊस गोड आहे की कडू आहे? मग स्वीट म्हणजे गोड की कडू? हां मग इज शुगर केन स्वीट ऑर बिटर? कसा आहे शुगर केन? स्वीट आहे. कसा आहे? व्हेरी गुड. परत बघा पुढचं इथं तुम्ही आणखी एक्स्ट्रा क्वेश्चन विचारू शकता की इज हनी स्वीट ऑर बिटर? इज मोदक स्वीट ऑर बिटर? इज चॉकलेट स्वीट ऑर बिटर? इथं बरेचसे ऑप्शन आहेत. मी विचारते बाळांनो इज हनी स्वीट ऑर बिटर? हनी गोड आहे की कडू आहे? इंग्रजीत सांगायचं. स्वीट का बिटर सांगायचं. हनी कसं आहे? स्वीट का बिटर? हनी म्हणजे मध. मध स्वीट. ओके. इज मोदक स्वीट ऑर बिटर? मोदक कसा आहे? स्वीट आहे. इज बिटर गार्ड कारले. इज बिटर गार्ड स्वीट ऑर बिटर? बिटर. व्हेरी गुड. मग हा पुढचा प्रश्न प्रकार आहे डू यू लाईक टू ईट मोदक? इथं तुम्ही बरंचसं घालू शकता. इथं जेवढे जेवढे पदार्थ दिलेत ते घालून डू यू लाईक टू ईट मोदक, डू यू लाईक टू ईट चिप्स, बिस्किट, पिकल इट्सेट्रा. आता बघा बाळांनो डू यू लाईक टू ईट म्हणजे तुम्हाला खायला आवडते का? मग मी काय काय विचारते बघा. डू यू लाईक टू ईट शुगर केन? येस ऑर नो म्हणायचं. तुम्हाला शुगर केन खायला आवडतो? डू यू लाईक टू ईट बिस्किट? डू यू लाईक टू ईट चॉकलेट्स? डू यू लाईक टू ईट पिकल? लोणचं. लोणचं कोणाकोणाला आवडतं? त्यांनी येस म्हणा. ज्याला आवडत नाही त्यांनी नो म्हणा. डू यू लाईक टू ईट पिकल? डू यू लाईक टू ईट चिली? मिरची. हिंदीत नाही सांगायचं, इंग्रजीत सांगायचं. येस. हां. डू यू लाईक टू ईट चिली? डू यू लाईक टू ईट जिंजर? आल्लं आवडतं खायला? आल्लं तिखट आल्लं? इंग्रजीत सांगा बाळांनो. हिंदीचा तास नाही आपला. डू यू लाईक टू ईट जिंजर? डू यू लाईक टू ईट बिटर गार्ड? कारलं गोड गोड कारलं आवडतं का? गोड गोड कारलं? कारलं कसं असतं? गोड का कडू? ओके. डू यू लाईक टू ईट लेमन? लिंबू आवडतं? लिंबू तुला आवडतं का? राजवीर आवडतं बाई. छान. व्हेरी गुड. बघा पुढचा प्रश्न बघा. असेच मुलांना सोपे प्रश्न विचारून बोलतं करायचं आहे. इज ग्रीन चिली व्हेरी स्पायसी? ग्रीन चिली खूप स्पायसी तिखट असते का रे? येस ऑर नो? असते ना? येस. मग त्या पद्धतीनेच प्रश्न विचारायचे. इज गार्लिक व्हेरी स्पायसी? इज जिंजर व्हेरी स्पायसी? अशा प्रकारचे इथं वस्तू आहेत त्या पदार्थ आहेत ते किंवा इतरही पदार्थ आपण घेऊ शकतो. पुढचा प्रश्न प्रकार आहे व्हॉट इज द कलर ऑफ नीम लिव्ज? बघा म्हणजे इथं मुलांचे कलर देखील होणार आहेत. बघा रे बानो व्हॉट इज द कलर ऑफ नीम लिव्ज? कडुलिंबाची जी पान आहेत त्या पानांचा कलर कसा असतो रे? इंग्रजीत कलरचं नाव सांगायचं, मराठीत सांगायचं नाही. व्हेरी गुड. त्यानंतर व्हॉट इज द कलर ऑफ बिटर गार्ड? कारल्याचा पण कलर कसा असतो? व्हॉट इज द कलर ऑफ फेनुग्रीक? मेथीच्या भाजीचा कलर? व्हॉट इज द कलर ऑफ लेमन? लेमनचा कलर सांगा. हां बरोबर आहे. मोठ्याने सांग शौर्य. व्हेरी गुड. व्हॉट इज द कलर ऑफ गार्लिक? गार्लिक लसूणचा कलर कसा असतो? व्हेरी गुड. शाबाश. बघा असे प्रश्न तुम्ही विचारू शकता. सोबतच पुढे आहे हाऊ इज द टेस्ट ऑफ टॅमराइंड? चिंचेची चव कशी आहे? चिंचेची चव कशी आहे रे? सोर पान आंबट हे की नाही? चिंच कोणाकोणाला आवडती? कोणाकोणाला आवडते चिंच खायला? सगळ्यांना आवडते का? पुढे बघा आणखी ह्याच्यावरतून तुम्ही प्रश्न विचारू शकता. हाऊ इज द टेस्ट ऑफ लेमन, पिकल, हनी, फेनुग्रीक चिली इट्सेट्रा? अशा प्रकारचे इथं सांगितलेले आहेत. सोपे प्रश्न तयार करा आणि विचारा. नमुन्यासाठी मी इथं प्रश्नही दिलेले आहेत. परत तिथं काही सांगितलं होतं खाली आणखी एनकरेज देम टू टेल डिफरंट नेम्स ऑफ फूड्स आयटम्स अँड देअर टेस्ट. त्यासाठी हे बघा डिफरंट नेम्स ऑफ फूड्स आयटम्स अँड देअर टेस्ट.
नेम अ सॉल्टी थिंग यू लाईक टू इट. आता हे मुलांनी स्वतः सांगायचे. तुम्हाला आवडणाऱ्या थोड्या बिस्किटसारख्या ज्या खारट सॉल्टी पदार्थ आहेत ना त्यांची नावं सांगा. बिस्किट. ओके. पॅकेटमधलं काय खाता आणून दुकानात? चोकोज नाही. चिप्सचे पॅकेट आणता का? अजून काय आणता? प्रवासाला जाताना नाही तर बघा पॅकेट बॅगेत घालून. हां, काय खाता अजून? व्हील्स. अजून? ओके, व्हेरी गुड. पुढे बघा, आता पुढचा प्रश्न आहे. विच इज युअर फेवरेट स्वीट फ्रूट? तुमच्या आवडीच्या तुम्हाला गोड फळं आवडतात का? फळं कडू असतात, गोड असतात का आंबट असतात रे? गोड असतात. मग तुम्हाला आवडणाऱ्या गोड फळांची नावं सांगा. इंग्रजीत फळांची नावं सांगायची. व्हेरी गुड. हां, व्हेरी गुड. हां, अजून 2च फळं आहेत का आपल्याकडं? व्हेरी गुड. हां, अजून? व्हेरी गुड. हां, वा 1 नंबर. शाबाश, व्हेरी गुड. बघा आता पुढे मुलांना बोलतं करायचं आहे आपण. बघा, मातृभाषेतून शिकल्याचा हा फायदा आहे की मूल मातृभाषेतून विचारही करतं आणि उत्तरही देतं. आता हे डायरेक्ट मी इंग्रजीतून शिकवलं असतं तर मुलांना काही कळलं नसतं. त्यांची मातृभाषा मराठी आहे. मी त्यांना मातृभाषेतून समजावून सांगितलं आणि त्याच्यानंतर त्याचे इंग्रजी शब्द, उच्चार, अर्थ समजावून सांगितल्यामुळं माझे विद्यार्थी खूप छान उत्तरं देत आहेत. पुढे बघा, नेम 1 स्पायसी व्हेजिटेबल. स्पायसी व्हेजिटेबल हे आहेत बघा रे बाळांनो. स्पायसी व्हेजिटेबल जे असतात तिखट भाज्या, त्यांची नावं सांगा. स्पायसी मगाशी काय काय सांगितलेलं मी? चिली. व्हेरी गुड. अजून? लसूणला काय म्हणायचं? गार्लिक. आणि जिंजर. ओके. रेड चिली आणि ग्रीन चिली दोन्ही पण स्पायसीच असतात. व्हॉट इज द टेस्ट ऑफ ॲन ॲपल? ॲपलची टेस्ट कशी असते रे इंग्रजीत? ॲपलची टेस्ट कशी असते? हां, नाही, सॉल्टी नाही ग, स्वीट. सॉल्टी म्हणजे थोडं खारट, चिप्ससारखं. हां, ॲपलची चव कशी असते? व्हेरी गुड. मँगोची? लेमनची? सोर. बिस्किटची? सॉल्टी. तुम्हाला कशी म्हटली ना ते बिस्किटची चव कशी? सॉल्टी. आलं का लक्षात बाळांनो? पुढे बघा, नेम अ स्वीट ड्रिंक यू लाईक. तुम्हाला ड्रिंक प्यायला आवडतात का नाही? ज्यूस वेगळे त्याच्यात कुठले प्यायला आवडतात सांगा मला. बरं, अजून? आंब्याच्या ज्यूसला काय म्हणायचं? फ्रुटी. ओके. आणखी? ॲपल ज्यूस. बरं, लिंबू सरबत. ओके, व्हेरी गुड. आणखी ज्यूस पिता का नाही तुम्ही कुठले? मग सांगा की नावं. एक पण सांगे ना. पायनॅपल ज्यूस. बरं, अजून? कुठला? स्ट्रॉबेरी ज्यूस. वा छान. मॅडमना पण घेऊन येताना सगळे ज्यूस. नुसते तुम्ही पिऊ नका. बघा, अशा प्रकारे मला वाटते पान नंबर 12वरील ही संपूर्ण ॲक्टिव्हिटी कशी घ्यायची, मुलांना ह्यातून काय येणं अपेक्षित आहे हे तुम्हाला सर्व समजलंच असेल. सोबतच हे जी नावं दिलेली आहेत आपल्या ग्रुपवर शेअर करते सगळ्यांना. आणि व्हिडिओमध्ये काही शेअर करणं होणार नाही. थोडंसं इथंच व्हिडिओ मी झूम करून दाखवते. मुलं तुम्ही स्क्रीनशॉट काढून मुलांना ही नावं देऊ शकता घरच्या अभ्यासासाठी. किंवा मग माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, तो नंबरवरती, हा नंबर आहे माझ्या व्हॉट्सअपचा, त्या नंबरवर मला मेसेज करा. तुम्हाला जो राज्यस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती मी जॉईन करून घेईल. त्याच्यावर मी रोजच्या रोज घरचा अभ्यास पाठवते. जो माझ्या विद्यार्थ्यांना पाठवते तो ह्या ग्रुपवर पाठवत असते. नंबर आहे 9405035623. या नंबरवरती मेसेज करा. ग्रुपला तुम्हाला मी ॲड करेन. हे असे प्रश्न आहेत. बाळांनो, तुम्हाला हा घटक आवडला का? सर्व तुम्हाला प्रश्न समजले का? तुम्हाला आंबट, गोड, खारट, कडू ह्या सगळ्या पदार्थांच्या चव आणि पदार्थ समजले का? आता हा जो अभ्यास आहे हा घरचा अभ्यास तुम्ही करून आणायचा आहे. समजलं? बघा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये 1.6 बिग अँड स्मॉल ए हा घटक घेऊन. तोपर्यंत ह्या घटकाची ह्या ज्या टेस्ट आहेत याचा आणि गोष्ट वाचनाचा सराव करा. बाळांनो, बाय.